तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 आणि ही 6 नंबरची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. तर यामधील पहिला प्रश्न काय आहे पहा. खालीलपैकी कोणता शब्द सरळ व उलट वाचल्यावर त्याचा क्रम बदलत नाही, म्हणजे त्या अक्षराचा क्रम बदलत नाही. आणि आता सरळ जरी वाचला तरी तोच शब्द येणार आणि उलट जरी वाचला तरी तोच शब्द येणार. असा कोणता शब्द आहे बघा. या ठिकाणी बघा अहमदनगर, मग शेवटी इथं काय पाहिजे, रच्या ठिकाणी अ पाहिजे, म्हणजे हा येत नाही. दुसरा बघा नवजीवन, आणि उलट क्रमाने वाचा बरं, नवजीवन, म्हणजे सरळ जरी वाचला आणि उलट जरी वाचला तरी त्याचा क्रम काय होतो, तोच येतो. प्रश्न दुसरा काय आहे बघा. 5 3 4 2 5 2 6 2 4 5 3 5 5 4 3 5 या संख्या मालिकेत 3 नंतर लगेच 5 हा अंक किती वेळा आले आहे. आता बघायचं आहे आपल्याला, काय करायचंय, फक्त 3 नंतर 5 अंक किती वेळा आला आहे. इथे 3 आहे पण 5 आहे का नंतर लगेच, नाही, त्यामुळे तिथं येत नाही. त्यानंतर 3 कुठं आहे, इथं आहे, त्यानंतर लगेच 5 आहे का, आहे, इथं एक वेळा. त्यानंतर 3 कुठे आहे, इथे, लगेच 5 आहे का, आहे. असं किती वेळा झालंय, 2 वेळा झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 2 वेळा झालेलं आहे. त्यानंतर अक्षरमालेत शेवटून 13व्या अक्षराच्या डावीकडील 5वं अक्षर. आता अक्षरमाला कुठे असती, तर या ठिकाणी अक्षरमाला दिलेली असते. याच्यात काय म्हटलंय, शेवटून 13व्या अक्षराच्या डावीकडील 5वं अक्षर. दोन क्रिया आहेत, शेवटून 13व्या अक्षर आणि त्याच्यानंतर डावीकडील 5वं अक्षर. एक एक क्रिया आपण काय करायची. शेवटून 13वं अक्षर कोणते बघूया. 5 आणि 5 10 11 12 13, हे यम हे काय आहे, शेवटून 13वं अक्षर आहे. तर त्या अक्षराच्या डावीकडील 5वं. आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपली जी उजवी बाजू असते ती प्रश्नपत्रिकेची उजवी बाजू, आणि जी डावी बाजू असते ती प्रश्नपत्रिकेची डावी बाजू असते. त्यामुळे ही बाजू उजवी झाली आणि ही बाजू डावी झाली. मग डावीकडील 5वं अक्षर म्हटलंय 1 2 3 4 आणि 5, तर एच हे अक्षर काय होतं, डावीकडील 5वं अक्षर आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा पर्याय निवडा. काय आहेत पर्याय, कादंबरी, दैनिक, मासिक आणि पाक्षिक. तर या ठिकाणी गटात काय बसत नाही, कादंबरी बसत नाही. का, दैनिक हे दररोज प्रसिद्ध होते, मासिक हे महिन्याला प्रसिद्ध होते, आणि पाक्षिक हे दर 15 दिवसाला काय होत असतं, प्रसिद्ध होत असतं. दर 2 आठवड्यांनी. पाक्षिक हे दर 2 आठवड्यांनी, म्हणजे 14 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी काय होतं, प्रकाशित होत असतं. आणि कादंबरी ही एकदा प्रकाशित झाली की ती कायमस्वरूपी राहते. प्रश्न क्रमांक 30, गटात न बसणारे पद ओळखा. हे बघा, हे चौकोन, याचे 4 भाग केलेले आहेत, याचे पण 4 भाग हे बरोबर केलेले आहेत, या गोलाचे 4 भाग समान केलेले आहेत. हा त्रिकोण जो काढला याचे 4 भाग समान केलेले नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे गटात बसत नाही. पुढे प्रश्न क्रमांक 31 आहे बघा. खालील वाक्यात इकारांत अक्षरे किती आलेली आहेत. इकारांत म्हणजे ज्या अक्षरामध्ये ई. आता मग याच्यामध्ये आपण पाहूया बघा, इकारांत आपल्याला पाहिजेत. का, आकारांत झाला, का हा आकारांत झाला, की हा इकारांत झाला, ने पुन्हा का, त्री हा इकारांत झाला, ने कर क री हा इकारांत झाला, कागद, की ती, कापले. किती झाले याच्यामध्ये इकारांत शब्द, का, की, त्री, री, की, ती. आता अक्षरे किती आलेले आहेत, तर की हे अक्षर इथं पण आले, इथं पण आले, त्यामुळे ते एकदाच धरायचं. 4 अक्षरे आलेली आहेत. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 32. 32 ते 34 काय आहे, गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची. तर आता 1453, 1348, 8431 आणि 4822 ह्या जर संख्या आपण पाहिल्या, आणि या संख्या पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या संख्याची जर बेरीज केली तर 4 आणि 1 5, 5 आणि 5 10 आणि 3 13 होती. इथे
इथे 16 होते, याची पण काय होते 16 होते आणि याची पण काय होते 16 होते. तर कोणता बसत नाही मग? पर्याय क्रमांक 1. पुढं प्रश्न क्रमांक 33 बघा. 63, 99, 168 आणि 121. तर याच्यामध्ये कोणती बसत नाही? मी तुम्हाला सांगितलेलं होतं पाठीमागे, गटातनं बसणारे म्हणलं की अंकांची बेरीज बघायची, समसंख्या, विषमसंख्या, वर्गसंख्या बघायच्या. तर याच्यामध्ये 63, 99 आणि 168 या वर्गसंख्या नाही. पर्याय क्रमांक 4 121 ही वर्गसंख्या आहे. म्हणून या ठिकाणी 11चा वर्ग 121 येतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. पुढे प्रश्न क्रमांक 34. आता या ठिकाणी 34ला बघा काय होतं, 87, 81, 75 आणि 169. हा संख्या कशा आहेत? 9चा वर्ग आहे या ठिकाणी आणि हा 13चा वर्ग आहे. म्हणून या ठिकाणी वर्गसंख्या तर काय होणार नाही, बसणार नाही. मग वर्गसंख्या बसत नाही म्हणून बघा या बाकीच्या ज्या संख्या आहेत 87 असेल, 81 असेल, 75 असेल, या तीनही संख्याला 3 ने भाग जातो. 169ला 3 ने भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर बरोबर आहे. पुढे प्रश्न पाहूया. जर पक्षी उडणे असेल तर मासा काय? पळणे, खाणे, उडणे, पोहणे. तर मासा काय असेल? पोहणे असेल. पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या निवडा. अशा वेळेस पण काय करायचं असतं आपल्याला? वर्गसंख्या, विषम संख्या, समसंख्या, टप्प्याने संख्या, दोन टप्प्याने संख्या, 3 पट या पद्धतीने आपण बघायचं असतं. 2, 3, 5, 7, 11 आणि पर्याय आहेत 12, 13, 15, 17. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर 13 आणि 17 या दोन मूळ संख्या आहेत. मग वरचा गट आपण काय बघूया. 2 मूळ संख्या, 3 मूळ संख्या, 5 मूळ संख्या, 7 मूळ संख्या, 11 मूळ संख्या, त्याच्यानंतरची 13 मूळ संख्या या ठिकाणी काय होईल? येईल. प्रश्न क्रमांक 37 ते 38 प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. तर आता हा क्रम आहे, हा क्रम बघायचा आहे. या ठिकाणी काय आहे? चौकोनाला बघा अशी तिरपी रेषे आणि इथं या ठिकाणी बाण काढलेला आहे. पुन्हा हेच काय झाला, बाण फक्त वरच्या दिशेला गेला, बरोबर, वरच्या दिशेला गेला आणि या ठिकाणी काय झाला, परत दुसरा बाण येऊन गोल आला. आता परत तो बाण या ठिकाणाहून या ठिकाणी झाला. आता या ठिकाणी गेल्यानंतर परत हा बाण काय येणार आहे? खालच्या बाजूला येणार आहे. मग खालच्या बाजूला बाण असणाऱ्या कोणत्या आकृत्या आल्या? या बाजूला. तर 2 1 आली आणि 3 1 आली, बरोबर. आता ही 2 1 आणि 3 1 आहेत, बरोबर आहे. ह्याच्या इथं बाण नाही त्यामुळे ही आकृती येणार नाही, याच्या पण इथे बाण नाही त्यामुळे ती येणार नाही. आता या दोन पैकी कोणती येईल? तर हा क्रम कसा फिरलेला आहे बघा, असा फिरलेला आहे. तर ही आकृती खाली आल्यावर हा रेष काय होणार आहे? ही जी तिरपी रेष मधली आहे ही अशीच न राहता ही या दिशेने जाणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं हे उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 38 पण त्यामध्ये पण काय करायचं आहे? क्रमाने येणारी. आता इथं गोलात आडवी रेष, गोलात उभी रेष, पुन्हा तिरपी रेष आणि आता काय होणार आहे? या ठिकाणी अशी रेष असणार आहे यापर्यंत. मग ही आकृती कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 39 बघा. क्रमाने येणारा चिन्हगट ओळखा. इथं काय झालंय? क्रम कसा आलाय बघायचा बघा. त्रिकोण गोल त्रिकोण गोल गोल आणि इथं क्रम काय आलाय? गोल त्रिकोण गोल त्रिकोण गोल. इथं काय झालंय फक्त माहितीये का? हा शेवटचा जो गोल आहे हा पहिल्या क्रमाला मांडलाय. इथं काय बदल झाला पुन्हा बघा. 2 गोल त्रिकोण गोल त्रिकोण म्हणजे हा शेवटचा गोल काय केला? पहिल्या क्रमाला मांडला. मग आपण पण काय करायचं? शेवटची हे काय आहे? त्रिकोण, तो या क्रमाने इथं मांडून घ्यायचा. पुन्हा आहे अशी आकृती. आता हे त्रिकोण गेला. आता हे आहे असं 2 गोल त्रिकोण आणि गोल. ही आकृती कुठं आहे? हा त्या ठिकाणचा क्रम आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 हा क्रम काय होतो? येतो. पुढे पहा प्रश्न क्रमांक 40. चुकीचे पद आपल्याला काय करायचंय? ओळखायचं आहे. तर चुकीचे पद बघा. 22/49, 28/61, 30/75, 40/85, 50/105. आता याच्यातलं चुकीचं पद आपल्याला ओळखायचंय. तर या ठिकाणी कसं आलंय बघूया आपण. 22 आहे. 22 गुणुले 2 जर केलं तर 44 अधिक 5 किती आलेलं आहे? 49 आलेलं आहे.
दुसऱ्यामध्ये 28 गुणुले 2 56, 28 गुणुले 2 56 आणि 5 61 आलेले. इथे 30 गुणुले 2 60 आणि 5 65. मग या ठिकाणी काय पाहिजे होतं? 65 पाहिजे होतं, पण त्या ठिकाणी 75 आलेले. म्हणजे पर्याय क्रमांक 30°/75 हा पर्याय क्रमांक काय झालेला आहे? चुकीचा आलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 41 बघा. जर भाषाला विज्ञान, विज्ञानाला इतिहास, इतिहासाला गणित, गणिताला भूगोल म्हटले तर द्रव पदार्थांची यादी करण्यासाठी कोणत्या विषयाचे पुस्तक घ्यावे लागेल? साधारणपणे आपण द्रव पदार्थ कशामध्ये? विज्ञानच्या पुस्तकामध्ये हे करतो. तर मग मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं? असे जे प्रश्न आहेत या प्रश्नाला काय करायचं? मूळ उत्तर अगोदर आपण शोधायचं. मूळ उत्तर काय करायचं? शोधायचं. मग द्रव पदार्थ कशामध्ये करतो आपण? विज्ञानमध्ये. मग या ठिकाणी विज्ञानाला काय म्हटलंय? इतिहास म्हटले. तर मग पर्याय क्रमांक 2 इतिहास हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा 42. सर्व मुले शाळेत जातात, काही मुले खेळाडू आहेत. ही दोन्ही विधाने सत्य असल्यास खालील पर्यायापैकी निश्चितपणे सत्य विधान कोणतं? सर्व मुले खेळाडू आहेत. सांगितलंय का आपल्याला सर्व मुले खेळाडू आहेत म्हणून? नाही. म्हणून हा पर्याय येणार नाही. दुसरं, आता तिसरा पर्याय, खेळाडू मुले शाळेत जातात. इथं खेळाडूच मुले शाळेत जातात असं दिलंय का? सर्व मुले शाळेत जातात असं दिलंय. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही येणार नाही. काही मुले शाळेत जात नाहीत. आपल्याला सांगितलंय का? सर्व मुले शाळेत जातात. इथं काही मुले खेळाडू आहेत म्हणून सांगितले, पण काही मुले शाळेत जात आहेत म्हणून सांगितलंय का? नाही. मग राहिलेला पर्याय सर्व खेळाडू शाळेत जातात. म्हणजे सर्व मुले पण जातात आणि सर्व खेळाडू पण काय करतात? जे खेळाडू आहेत ते पण काय होतात? शाळेत जातात. म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर येणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 43 पाहूया. बघा, हे जे प्रश्न आहेत हा अगदी सोपा प्रश्न आहे. बघा, गौतम हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. लक्षात, गौतम राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी गौतमचे वय 11 वर्ष होतं. 5 वर्षाच्या पूर्वी गौतमचं वय 11 वर्ष होतं. तर 5 वर्षानंतर गौतम व राणी यांच्या वयातील फरक किती? बघा, तो 5 वर्षांनी मोठा आहे. मग कितीही पाठीमागं गेलं आणि कितीही पुढे गेलं तरी त्यांच्या वयातील फरक हा किती राहणार आहे? 5 वर्षाचाच राहणार आहे. पुढे आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी हा क्रम आकृत्यांचा जो दिलेला आहे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर हा वेगवेगळ्या क्रमाने दिलेला आहे. आता आपल्याला आकृतीचा क्रम निवडायचा असेल तर आपल्याला ही आकृती या ठिकाणी पूर्ण करून अगोदर घ्यावं लागेल. कसं आहे हे पहा, असं. त्यानंतर हा त्रिकोण आलेला आहे, बरोबर. हा त्रिकोणाच्या नंतर या ठिकाणी बघा प्रत्येक आकृतीच्या कोपऱ्यामध्ये हे आलेलं आहे, बरोबर. आणि आता इथे पण काय होणार आहे? आपल्याला तिरपेस येणार आहे. म्हणजे हा जो या ठिकाणी जर आपण पाहिलं तरी इथं आता मला ते व्यवस्थित छोटा पॉइंटर नसल्यामुळे ते आकृती त्या ठिकाणी व्यवस्थित काढता येत नाही. परंतु तुम्ही आता जर विचार केला तर ही 1 नंबरची जी आकृती आहे ही 1 नंबरची आकृती या ठिकाणी योग्य बसते. कारण हे बघा, हा त्रिकोणाचा हा जो भाग आहे तो कसा दिलेला आहे? हा त्रिकोणाचा बघा, हा बघा इथं या ठिकाणी एक वाढून दिलेला आहे. त्यामुळे ही आकृती आपल्याला काय होते? योग्य त्या ठिकाणी काय होणार आहे? बसणार आहे. पर्याय क्रमांक 1 ची. पुढे प्रश्न क्रमांक 45. सोबतच्या आकृतीत चौकोनातील एकूण चौकोन किती? अशी आकृती आहे. चौकोन काढायचे तर आपल्याला काय करायचं? या ठिकाणी क्रम टाकून घ्यायचा. 1 2 2 3 4 आणि 5 टाकला. उभं पण टाकून घ्यायचे 1 2. आता यांची आडव्यांची बेरीज किती होते? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 15. उभ्यांची बेरीज किती होते? 2 आणि 1 3. याचा 15ला 3 न काय करायचं? 15चा ह्याची बेरीज 15 होते. उभ्या हे जे आहेत आडवे 15 होते बेरीज, उभे आहेत याची 3 बेरीज होते. 15चा 3चा गुणाकार करायचा. 15 त्रिक 45. 45 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी अचूकपणे येतं. प्रश्न क्रमांक 46. प्राणी, कुत्रा, मांजर हे घटक दाखवण्यासाठी खालीलपैकी योग्य आकृती कोणती? आता प्राणी, कुत्रा आणि मांजर प्राणी आहेत आणि प्राण्यांमध्ये कुत्रा आणि मांजर या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 प्राणी दाखवलेत आणि मध्ये कुत्रा आणि मांजर दाखवलेलं आहे. अशा पद्धतीला हे प्रश्न अशा पद्धतीने प्राणी आणि प्राण्यांमध्ये कुत्रा आणि मांजर असं दाखवलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 47 व 48. पाण्यातील प्रतिबिंब ओळखा. आता मी तुम्हाला पाठीमागं सांगितलेलं होतं
की पाण्यातील प्रतिबिंब असेल तर काय करायचं, आहे अशी आकृती आपण काढायची, काढल्यानंतर पान उलटं करायचं, उलटी जशी दिसते तशी आकृती काढायची आणि पान फक्त खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली असं फिरवायचं. त्या पद्धतीने ती आकृती येते. आता मला त्या ठिकाणी याच्यावर तसं करता येणार नाही, परंतु त्यामुळे तुम्ही करून पहा. मी तुम्हाला त्याचा पर्याय क्रमांक सांगतो. तर याची काय होते, आणि मी दुसरा पर्याय क्रमांक तुम्हाला अशा पद्धतीने सांगतो की पाण्यामध्ये काय होतं, वरची बाजू खाली दिसते. मग इथं या पर्यायामध्ये वरची बाजू खाली दिसणारी कोणती आकृती, फक्त एकच आहे, 3. डावं उजवं होत नाही, वरचं खालीन खालचं वर एवढंच पाण्यातील प्रतिमेत होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक खालचा आहे 48. याच्यामध्ये पण बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करून पाहिल्यानंतर याचं उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 1 येतं. याच्यानंतर आहे आरशातील प्रतिमा. यामध्ये काय करायचं, आरशातील प्रतिमेमध्ये पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जशी आकृती दिसते तशी आकृती काढायची, पान पलटायचं, पान पलटल्यानंतर जशी दिसते तशीच पाठीमागून काढायची, जी आकृती येईल ती आकृती येते. यामध्ये पान उलटं करायचं नसतं, आरशातील प्रतिमेला पान उलटं करायचं नाही. आणि याच्यातला दुसरा नियम काय आहे, तर याचं काय होतं, डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू काय होते, डावीकडे जाते. तर ही बाजू काय होणार आहे, ही बाजू डावीकडे आहे, हीच बाजू आपल्याला उजवीकडे जाणार आहे. अशी आकृती कोणती आहे, ही बाजू उजवीकडे घेणारी ही एक आकृती आहे आणि ही एक आहे. पण याच्यामध्ये काय होणार, खालची बाजू वर दाखवलेली आहे आणि वरची खाली दाखवलेली, तसं त्याच्यामध्ये होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 50 मध्ये बघा, डावी बाजू उजवीकडे गेली पाहिजे, उजवी बाजू डावीकडे गेली पाहिजे, हा यस इकडं आला पाहिजे, हा बाण इकडे गेला पाहिजे. अशी कोणती आकृती आहे, बाण इकडं आहे परंतु यस इकडं आलेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर उत्तर येतं. पुढे प्रश्न क्रमांक 51, पलटण पाहिजे होतं, त्या ठिकाणी फलटण झालंय, चुकून झालेला आहे प्रश्न. आणि गायनचा जर पलटण सैनिक असेल तर गायन गायक करतील, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1ही नाही. त्यामुळे हा प्रश्न काय झालेला आहे, थोडा चुकून त्या ठिकाणी आलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 52 बघा, गोल आहे, गोलात गोल आहे आणि मध्ये रेष आहे. पुढे त्याचा संबंध कशाशी आलाय, पुढे पण षटकोन आहे, षटकोनात षटकोन आहे आणि मध्ये रेष आहे. पुढे त्रिकोणात त्रिकोण आहे, मध्ये रेष आहे. आता या ठिकाणी गोलात गोल आहे पण रेष ही पूर्ण मारलेली आहे, मग त्यामुळे ही आकृती बसणार नाही. आता या ठिकाणी त्रिकोण आहे, त्रिकोणात त्रिकोण आहे पण या ठिकाणी अर्धाच त्रिकोण पूर्ण केलेला आहे, पूर्ण केलेला नाही. हा गोलात त्रिकोण काढलेला आहे त्यामुळे तो येणार नाही. चौकोनात चौकोन आहे आणि बरोबर त्याच्यामध्ये रेष मारलेली आहे, म्हणून प्रश्न क्रमांक काय होईल, 4 हे त्या ठिकाणी अचूक येईल. पुढे प्रश्न क्रमांक 53 काय आहे बघा, षटकोन काढलेला आहे आणि पुढे काय दिलेलं आहे, षटकोनामध्ये पंचकोन काढलेला आहे. मग पुढे चौकोन काढलेला आहे. आता चौकोनामध्ये काय येईल, फक्त एक रेषा एक कोण कमी झालेला आहे, इथं षटकोनाचा पंचकोन झालेला आहे तर चौकोनाचा त्रिकोण होईल. मग पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी काय होईल, अचूक येईल. पुढे प्रश्न क्रमांक 54 बघा, काय दिलंय, समसंबंध 5ला 30 तर 7ला किती, तर 5चा वर्ग केला तर 25, 5चा वर्ग 25 अधिक 5 30, तसं 7चा वर्ग 49 अधिक 7 56, हे त्याचं अचूक उत्तर येईल. पुढे 15 6 23ला किती, तर 15ला 6 कसं आलंय, 5 अधिक 1 6 आलं, तर 2 अधिक 3 किती येणार, 5 येणार. प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 2. पुढे सोपा प्रश्न आहे, तंतोतंत जुळणारी आकृती याच्याशी. आता इथे बघा, इथे ह्या रेषा चुकीच्या पद्धतीने, इथे टिंब नाही, इथे पण मध्ये रेषाच नाहीत, इथे रेषा आहेत, टिंबचा विषय नाही, रेषा आहेत पण त्या सरळ आहेत, आणि इथे मात्र तिरकी त्याच्या बरोबरच रेषा आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4.
पुढे बघा प्रश्न आकृती तंतोतंत जुळणारी बघा, हा इथं लावलेला आहे या बाजूला म्हणून हा चूक आहे. या ठिकाणी गोलच लावलेला नाही, या ठिकाणी पण नाही लावलेला, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. पुढे काय करायचं बघा, हा प्रश्न वाचून झाले. एका रांगेत 5 मीटर अंतरावर एक अशी 40 झाडे लावली तर 4 ते 12 क्रमांकाच्या झाडामधील अंतर किती? 5 मीटर अंतरावर लावले आणि 4 ते 12 क्रमांकाच्या झाडामधील अंतर किती? मग आता 4 ते 12 मध्ये किती झाडे होतात हे आपल्याला अगोदर काढावं लागेल. 4 ते 12 मध्ये आणि 4 पासून 4 ते 12 म्हटले, 4 पासून जर आपण धरलं त्या ठिकाणी काय करायचं, 4 ते 5 मध्ये एकच अंतर असणार आहे, एक झाड लावलेलं, म्हणून 5 पासून धरायचं 12 पर्यंत. 5 6 7 8 9 10 11 12 किती झाले हे? 1 1 2 3 4 5 6 7 8 किती झाले? 8. तर मग 8 गुणुले किती अंतर आहे? 5. तर 8 पंचे 40 किती अंतर असणार आहे? 40 मीटर. किती असणार आहे अंतर? 40 मीटर. पुढे सानिका ही पूर्वेकडे तोंड करून उभी होती. ती डावीकडे काटकोनात वळल्यास तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? मी तुम्हाला पाठीमागं हे प्रश्न हे करताना सांगितलेलं होतं की दिशावरचा प्रश्न असेल तर काय करायचं. दिशावरचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं, चौकोन या ठिकाणी काढा, या ठिकाणाहून दिशा मांडाय, वाक्य लक्षात ठेवायचं आपलं, आ द न प वा उ ई आणि पू पू काढलं. तर मग ही आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य ह्या झाल्या दिशा. मध्ये आपण ह्या इथं काय करूया आपण, सानिका, ही सानिका पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, बरोबर. आता ती डावीकडे काटकोनात, म्हणजे तिची डावी बाजू, ही डावी बाजू झाली तिची, ही उजवी बाजू झाली. आता ही डावीकडे काटकोनात वळली म्हणल्यावर इकडे वळणार, बरोबर. तर आता ही तिची उजवी बाजू झाली आणि ही तिची डावी बाजू झाली. डावीकडे काटकोनात वळल्यास, ही डावीकडे काटकोनात वळली, तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? हा उजवा हात आहे तिचा इकडं, तर तो कोणत्या दिशेला असणार आहे? इकडं पूर्व दिशेला असणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 60. झाडांच्या रांगेत एका आंब्याच्या झाडाचा डावीकडून, ही डावी बाजू 5वा क्रमांक आणि उजवीकडून 17वा क्रमांक आहे, बरोबर. तर त्या रांगेतील मध्यभागी येणाऱ्या झाडाचा क्रमांक किती? आता काय करायचं, फक्त 17 अधिक 5 किती झाले? 22. याला 2 न भागायचं, बेक बे आणि बेक बे, कितवा नंबर किती आलं उत्तर? 11. तर पर्याय क्रमांक 4 एवढंच करायचं याच्यामध्ये असं दिलं असल्यास. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 61 ते 62. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायामधून निवडा. बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला 14 9 14 10 9 डॅश प्रश्नचिन्ह 16 9 12. तर अशा वेळेस काय करायचं, उभे आडवे बेरीज किंवा पहिल्या 2 अंकांचा गुणाकार येतो का बघायचं. तर आता उभे नाडवे आपण आधी बेरीज बघूया. 14 14 28, 28 आणि 9 याची किती येते? 37. 10 आता याची बघू खालच्याची, 16 आणि 9, 16 9 25, 25 आणि 12 37 येते की नाही. आणि 10 9 19, मग कुठला पर्याय घेतल्यावर बेरीज 37 येते का? तर येते. हा 3 नंबरचा पर्याय घेतला तर यांची पण बेरीज काय होते? 37 येते. म्हणून यांची आडवी बेरीज ही बरोबर येत आहे. पुढे प्रश्न क्रमांक 62. यावेळेस मी तुम्हाला प्रश्न क्रमांक 62 मध्ये सांगितलं होतं, असा जर असेल आणि प्रश्नचिन्ह असेल तर काय करायचं, ह्या दोन्हीचा काही संबंध लागतो का हे आपल्याला काय करायचं होतं, बघायचं होतं समोरासमोर. मग बघा 6 6 36, 9 सके 54, 3 6 18, मग 10 6 60 हे उत्तर याचं बरोबर येते. पुढे प्रश्न क्रमांक बघा, सोबतच्या वेन आकृतीत
अनुसरून त्रिकोण आणि वर्तुळात नाहीत असे अंक किती आहेत? बघा, हा अंक 7 आहे, हा त्रिकोणात पण नाही आणि वर्तुळात पण नाही, आणि हा 3 अंक त्रिकोणात पण नाही आणि वर्तुळात पण नाही. म्हणून यात हे 2 अंक त्रिकोणात आणि वर्तुळात येत नाहीत. पुढे बघा, प्रश्न या ठिकाणी आपण सोडवून बघूया. हा 64 नंबरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. 64 नंबरचा प्रश्न काय आहे? 5 मे 1998 रोजी मंगळवार होता. 5 मे कुठला वार आहे? मंगळ. बरोबर, इथं आता मी असं लिहितो मंगळ. तर 14 जुलै 1998 रोजी कोणता वार असेल? आता 14 जुलैचा, 5 मेला मंगळ. मे महिना किती दिवसांचा आहे? 31. बरोबर, किती दिवसांचा आहे? 31. मग आता इथं 5 जूनला कोणता वार येईल? तुम्हाला मी सांगितलं होतं, 30 दिवसाचा महिना असेल तर तो काय होत, 31 दिवसाचा महिना असेल तर तो 3 वारांना पुढे जातो. म्हणजे मंगळवार नंतर कोणता वार येईल? मे महिना 31 दिवसांचा आहे, त्यामुळे 3 वार पुढे जाणार जून महिन्यात. मग कोणचा वार असेल? मंगळवार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार. 5 जूनला कोणता वार येईल? शुक्रवार येईल. यानंतर 5 जुलैचा वार आपण काढूया. जून महिना 30 दिवसांचा असल्यामुळे इथे 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 2 वार पुढे जातात. म्हणजे काय होईल? 5 जुलैला 2 वार पुढे म्हणजे शनिवार आणि रविवार येईल. कोणता वार येईल? रविवार. आता तुम्ही काय करायचंय? 5 अधिक 7 किती झाले? 12. 12ला पण काय होणार? रविवार येणार. बरोबर की नाही? आणि मग 12ला रविवार आल्यावर 13ला सोमवार येईल, आणि त्यानंतर 13च्या नंतर 14ला कोणता वार येईल? मंगळवार येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2, 14 जुलै 1998ला कोणता वार असणार आहे? मंगळवार असणार आहे. पुढे गटाशी जुळणारे पद म्हटलेलं आहे, परंतु पहिला पर्याय जो 65 नंबर आहे याच्यामध्ये गटाशी न जुळणारं पद आपल्याला काय करावं लागणार आहे? ओळखावं लागणार आहे. गाजर, मुळा, बीट हे सगळे पदार्थ जमिनीत येतात. कारले हा जमिनीत येत नाही, त्यामुळे तो वेगळा आहे. आता 66 नंबरला मात्र गटाशी जुळणारं पदच आपल्याला काय करावं लागणार आहे? ओळखावं लागणार आहे. बघा, चौकोनात 4 गोल आहेत, त्रिकोणात 3 गोल आहेत, षटकोनात 6 गोल आहेत. तर या ठिकाणी बघा, पंचकोन आहे, परंतु गोल हे बाहेरच्या बाजूला दाखवलेले आहेत म्हणून येणार नाही. गोलात 3 काही येणारच नाही. 3 गोल दिलेत, एकच गोल द्यायला पाहिजे होता. याच्यामध्ये चौकोन आहे, परंतु 5 गोल दिलेत, येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3, पंचकोनात आत 5 गोल दिलेले आहे. पुढचा प्रश्न 67 बघा. गटाशी जुळणारं पदच आपल्याला 67 मध्ये हे करायचं. बघा, समसंबंध दिला, आडवी रेषा, उभी रेषा, तिरपी रेषा दिलेली. बरोबर, असा त्याचा आकृती झाली अशी दिसेल. तर हे रेषा काढलेल्या आहेत अशा, आणि बरोबर काय असं विचारले. तर बरोबर काय होईल? ह्या रेषा कितीत मोजूया आपण? 1 2 3 4 5 6 रेषा. किती रेषा आहेत? 6. तर मग 6ला या ठिकाणी कोणती आपल्याला खाली 6 रेषा काढून कोणती आकृती तयार केलेली आहे हे पाहावं लागेल. तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तयार केलेली आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 68. आता गटाशी जुळणारा आपल्याला पद आपण काय करायचंय? काढायचं आहे. तर बघा, 2 41 7 तर 2 41 आणि 7 ही काय? त्या संख्या सोडून अभाज्य संख्या, अभाज्य संख्या आहे. ही 14 भाज्ये, 21 भाज्ये, 81 भाज्ये, 31 ही भाज्य संख्या नाही, अभाज्य संख्या आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. 69 बघा, 4 9 आणि 16 डॅश डॅश. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. मग खालची कोणती वर्गसंख्या आहे? तर 6 चा वर्ग 36 ही वर्गसंख्या आहे. म्हणून 36 या ठिकाणी काय होतो? पर्याय येतो. पुढे
एका सांकेतिक भाषेत 3/4 बरोबर 25. बघा प्रश्न काय आहे, 3/4 बरोबर 25, 6/5 बरोबर 61, 2/3 बरोबर 13, तर 7/8 बरोबर किती, 7/8 बरोबर किती. तर हा प्रश्नामध्ये काय होणार आहे बघा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 4 गुणुले 3 हा 4 आणि 3चा गुणाकार केला तर उत्तर येतं 12. किती येतं उत्तर 12. 12 गुणुले 2 बरोबर 24 अधिक 1 किती आलं 25. हे इथं 25 आलं बरोबर. तसंच याच्यामध्ये 6/5 6×5 30 गुणुले 2 बरोबर 60 अधिक 1 बरोबर 61 आलं बरोबर. हे 61 आलं. याच्यामध्ये 2 गुणुले 3 3 दोन्ही 6 आलं नाही. 6 गुणुले 2 बरोबर 12 अधिक 1 13 हे उत्तर आलं. आणि याच्यामध्ये 7 गुणुले 8 56 गुणुले 2 56 गुणुले 56 गुणुले 2 केलं तर इथं 112 अधिक 1 बरोबर 113 यायला पाहिजे होता. परंतु याच्यामध्ये 113 पर्याय कोणत्याही ठिकाणी काय झालेला नाही, आलेला नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय चुकलेला आहे, पण उत्तर मात्र या ठिकाणी काय होतं 113 येते. पुढे प्रश्न क्रमांक 71. जर 2 3 4 ला त्रिकोण चौकोन फुल्ली, 4 3 2 ला फुल्ली चौकोन त्रिकोण, तर त्रिकोण फुल्ली बरोबर किती. आता या ठिकाणी काय आहे, त्रिकोण म्हणजे एकच दिलेलं आहे. त्रिकोणचा आता इथं बघा, त्रिकोण चौकोनला कुठला अंक दिलेला आहे 3 आणि फुल्लीला कुठला अंक दिलेला आहे 4, 34. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय होतं उत्तर मिळते. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. 72 नंबरचा प्रश्न आहे. महात्मा 45 महामानव 47. तर बघा या ठिकाणची फोड झालेली, महा ला 4 आणि माला 5, तसं इथं महाला 4 आणि मानवला 7 आलेला आहे. तर महा हा शब्द कसा लिहिला, तर महा हा शब्द 4 या अक्षरानं आपल्याला दाखवता येईल. पुढचा प्रश्न बघा, सोपा आहे. जर 32 बरोबर 94 म्हणजे काय झाले, हे 3 आहे, 3 त्रिक 9 बेदोनी 4. पुढं 4 चौक 16 5 पाचे 25 बे 4 एके 1 एकी बेदोनी 4 आणि 1 एकी 1. तर इथं 6 आहे 36 आणि 6 आहे 36 येणार. 36 आणि 36 असा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर ठरेल. पुढचा प्रश्न 74. स्वाईन फ्लू संसर्गजन्य रोगाच्या साथीमध्ये खालीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल. तोंडावर रुमाल न धरता शिंकणे ही कृती योग्य ठरेल का, नाही ठरणार. तोंडावर स्वच्छ रुमाल बांधणे. पुढे पाहू, गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे नाही ठरणार, कारण हा संसर्गजन्य फ्लू आहे. चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणे नाही, तर तोंडावर स्वच्छ रुमाल बांधणे ही कृती काय होईल, योग्य ठरेल. पुढचा प्रश्न, तुमच्या मित्राची लहान बहीण यात्रेत हरवली आहे तर तुम्ही काय कराल. रडत बसू का आपण, ही कृती योग्य आहे का, नाही. आरडाओरडा करू का आपण, नाही. घराकडे पळून जायचं का, नाही. तर तिचा शोध घेण्यास आपण काय करायला पाहिजे, मदत केली पाहिजे. ही कृती आपली योग्य ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 ही या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी सोडून दिलेली आहे. पहा, चुकलेले प्रश्न आहेत ते समजून घ्या. जे प्रश्न समजले नाहीत ते त्या ठिकाणी व्यवस्थित काय क्रिया केलेल्या आहेत हे व्यवस्थित पहा, समजून घ्या. अशा पद्धतीने आपण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवून पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.